महापालिकेच्या शाळांमध्ये 11वी आणि 12वीचे वर्ग सुरू करा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांची मागणी. शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांना लिहिलं या संदर्भात पत्र. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रत्नागिरीमधील सावर्डेमध्ये दाखल. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी त्यांची उपस्थिती राहणार. कोल्हापुरात दिवंगत अजित पवारांचा पुतळा उभारणार. महानगरपालिकेच्या सभेत सर्वानुमते ठरावाला मंजुरी. मंत्री छगन भुजबळांची प्रकृती बिघडल्यानं नाशिकहून मुंबईकडे रवाना. नाशिकचे नियोजित कार्यक्रम अर्धवट सोडून भुजबळ मुंबईच्या दिशेनं. बीडच्या परळी तहसीलदारावर एसीबीची मोठी कारवाई. 50,000 रुपयांची मागणी केल्याप्रकरणी कारवाई. घटनेनं महसूल प्रशासनामध्ये एकच खळबळ. बीडच्या केजमध्ये 10वीच्या परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ. कॉपी पुरवण्यासाठी तरुण थेट परीक्षा केंद्रामध्ये व्हिडिओ काढत असल्याचं दिसतात. शिक्षकांची धावपळ. जळगावमध्ये फी न भरल्यानं विद्यार्थिनीला हॉल तिकीट देण्यास नकार. 10वीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशीची घटना. चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयातील प्रकार. कराडमध्ये रिक्षा चालकाचं भीक मागो आंदोलन. खराब रस्त्यांमुळे भीक मागून देणार नगरपालिकेला पैसे. माजी नगरसेविका आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार. छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कारनं पेट घेतला. पुण्यातील चिमटा वस्तीमधील 2 घरांमध्ये आग. आगीमध्ये घराचं पूर्णपणे नुकसान. आगीचं कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट. पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या श्वानांचा हैदोस. या प्रकरणी भाजप आक्रमक. श्वानांचा बंदोबस्त करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी. अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया बंदी करा. AI समिटमध्ये मॅक्रॉन यांचं आवाहन. सिस्टम हॅक करून 25 लाखांच्या 2 कार लंपास. छत्रपती संभाजीनगरच्या न्यू श्रेयनगरमधील घटना. हायटेक यंत्राद्वारे कार चोरताना टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. मैदानासाठी नवी मुंबईतील राजकारण तापलं. खेळाच्या मैदानावर महापालिका रुग्णालय उभारणार आक्षेप. तर खेळाडू आणि नागरिकांचा महापालिकेवर धडक मोर्चा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.